आयुष्यात जर का यशस्वी व्हायचं असेल तर काय करायचं तर बघा, आपल्या भावनांची, आपल्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारायला हवी. यावर विचार करायला हवा. आपण आपल्या आयुष्याची, आपल्या भावनांची जबाबदारी स्वीकारल्याने आणि न स्वीकारल्याने काय फायदे आणि तोटे होणार आहेत ते लक्षात ठेवा किंवा लिहून काढा. आपण जी जबाबदारी स्वीकारतो आपल्या भावनांची आणि आपल्या वर्तनांची, तर माझ्या जगण्यावर नियंत्रण असण्याची भावना यातून निर्माण होणार आहे. प्रत्येक घडणाऱ्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे याबाबत विचार करा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. तुम्हाला स्वतःविषयी काय वाटतं याची उजळणी करा. इतरांनी तुमच्याशी कसं वागावं त्याबाबत तुमच्या धारणांविषयी जागरूकता निर्माण करा. कारण तुम्ही जर इतरांशी वाईट वागत असाल तर तेही तुमच्यासोबत वाईटच वागतील. म्हणून नेहमी इतरांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. सतत स्वतःच्या मनाशी चाललेल्या संवादाशी मैत्री करा. आपण आपल्या मनामध्ये चाललेल्या ज्या भावना आहेत त्याबाबत चांगला विचार करा. भावना सकारात्मक आहे की नकारात्मक याहीपेक्षा त्याची तीव्रता व वारंवारता किती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. सकारात्मक विचार करा. भावनांना नाकारू नका, पण त्या पाठीमागचा विचार जाणून घ्या. विचारांमधला हट्टीपणा, दुराग्रहीपणा दूर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या नियंत्रणाखाली व नियंत्रणाबाहेरील गोष्टी कोणत्या आहेत याची जाणीव ठेवा. काही गोष्टी या चांगल्या होतील आणि काही गोष्टी नकारात्मक होतील याचा विचार ठेवा. स्वतःचा व स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा. आपण घेत असलेल्या निर्णयाचे फायदे किंवा तोटे दोन्ही लक्षात घेऊन मगच निर्णय घ्या. कोणतीही कृती करताना स्वतःची कम्फर्ट लेवल तपासून बघा. आपल्याला काय योग्य आहे ते बघा आणि मगच ते कार्य करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने प्रयत्न करत राहा. कधीही डगमगू नका. प्रयत्नांती परमेश्वर असतो ही गोष्ट लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.